नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी प्राध्यापक विलास पवार आणि तुमच्यासोबत मी आज घेऊन आलो आहे जे काही तुमच्या समस्या होत्या त्या समस्याचं मी निवारण करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही ग्रामसेवक भरती संदर्भामध्ये ज्या काही समस्या आहेत या समस्याबाबत मी तुम्हाला बोलणार आहे। आता तुम्ही म्हणत असताल नेमक्या समस्या काय आहे? ग्रामसेवक तर व्हायचं आहे, हे 100% काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे। आम्हाला ग्रामसेवक 100% व्हायचं आहे, यामध्ये काही शंका नाही आहे। ग्रामसेवक आम्ही झालोच पाहिजे, पण याच्यासाठी नेमकं काय करावं लागेल, कोणता सिलेबस आहे, किती तास अभ्यास करावा लागेल, कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यावं लागेल, आम्ही कोणता घटक वाचल्यानंतर आम्ही ग्रामसेवक होऊ शकतो की नाहीतर झोपल्यानंतरही स्वप्न पाहतो आणि जिवंतपणेही स्वप्न पाहतो, याच्यामध्येच आपले वेळ निघून जायचा। याच्यासाठी मित्रांनो मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। तुम्ही व्हिडिओ बघत असाल, नवीन असाल तर पहिल्यांदा तुम्ही हा जो काही माझा व्हिडिओ आहे हा जो चॅनल आहे हा चॅनल अगोदर तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा। तुमचे मित्र वगैरे कोण ग्रामसेवकची परीक्षा देणार असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना नोटिफिकेशन जाईल, तुम्हालाही नोटिफिकेशन येईल। म्हणजे मी काही ग्रामसेवक संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी घेईल ते तुमच्यापर्यंत मला सरळ पोहोचायला वेळ लागणार नाही। म्हणून तुम्हाला सांगतो, जी बेल आयकॉन आहे ना त्याला प्रेस करून टाका, एकदा विषय संपला। आता मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे ग्रामसेवक पदाची तयारी कशी करावी। पहिल्यांदा या ग्रामसेवक पदाची तयारी करत असताना आता बघा, यावरती तुम्हाला पाहता आलं असेल की बाबा एवढा मोठा मॉब हे काही पैसे देऊन आणलेलं नाहीये भावांनो, हे 12 वर्षाची मेहनत आहे। या 12 वर्षाच्या मेहनतीमध्ये हे एवढे मुलं उगच येत नाहीत सेमिनारला, एवढा प्रतिसाद आहे बघा, किती संख्या आहे बघा तुम्ही। एकाच वेळेस 2000पेक्षाही जास्त विद्यार्थी एकाच वेळेस सेमिनारला आहेत। म्हणजे तुम्हाला एक म्हणजे वाटावं, म्हणजे काहीतरी आहे बाबा वाटावं, असं नाही की आपण जाहिरात पडली आणि लेक्चर घेतो असं नाहीये। आपला रिझल्टच रिझल्ट आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये। तुमच्या समोर जे माणूस बोलताय, जे मास्तर बोलताय ते 2 वेळा ग्रामसेवक परीक्षा उत्तीर्ण आहेत। 2 वेळा, 2013 परभणी ग्रामसेवक, 2016 कोल्हापूर ग्रामसेवक, म्हणजे आणि एवढी मोठी पब्लिक उगच येत नाहीये, काहीतरी असेल तरच येते, बरोबर आहे? हे तर तुम्हाला मान्य आहे। हे आता आणखी म्हणू नका की हे फोटो कुठून आणले की काय बनवले की, राजमुद्रा अकॅडमी काय आहे लातूरमध्ये येऊन एकदा पहा, तुम्हाला समजेल। मित्रांनो बघा, यामध्ये तुम्हाला सांगतोय हा जो काही भाग आहे मी याच्यावरती बोलणार आहे, अगोदर बोलणार आहे की सर्वप्रथम या ग्रामसेवक पदासाठी फॉर्म कोण भरू शकतं, अर्ज कोण करू शकतं। खूप मुलांचे संभ्रम आहेत, मला मेसेज करतात, सर माझ्या कास्टला जागा किती? यार भाऊ तुझी कास्ट कोणती आहे मला कसं माहिती? सर मी फॉर्म कुठे भरू, मला कुठे जागा जास्त आहेत हे मला माहिती आहे का? मेसेज करणार बसल्या बसल्या, आणखी म्हणणार सर आम्हाला तुम्ही रिप्लायच दिलं नाही। तर भावांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका। अगोदर आपण जाहिराती बघा, 36 जिल्ह्याच्या जाहिराती मागच्या व्हिडिओमध्ये मी 34 जिल्ह्याच्या जाहिराती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय। यावेळेस मुंबई उपनगरला एकही जागा नाही, मुंबई उपनगरला सुद्धा ग्रामसेवकच्या जागा निघतात, पण यावेळेस ग्रामसेवक भरलेले नाही, मुंबई उपनगरमध्ये जाहिरात नाही। म्हणून महाराष्ट्रामध्ये आज 1669 पदांची भरती होते। तुमच्यासाठी हे एक गोल्डन चान्स आहे, लक्षात ठेवा। ॲग्रिकॉसवाले आणि 12वी पासवाले सुद्धा आता पोरं म्हणतात सर याला फॉर्म कोण भरणार हो? नीट लक्ष द्या, सगळ्या गोष्टी तुमच्या अगोदर मी क्लिअर करतो। जर तुमच्याकडे बघा फॉर्म कोण भरू शकतंय, इथं बघ भाऊ, अर्ज कोण करू शकतंय, पहिल्यांदा सांगतोय ही गोष्ट लक्षात ठेवा। नंतर सिलेबस काय आहे, काय वाचावं लागेल, काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। क्लिअर कट सांगतो, कट टू कट सांगतो। काही लोक तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत, सांगतायत 12वीला 60% नसेल आणि ग्रॅज्युएशन असेल तरी जमतंय म्हणे। कुठं जमतंय? अरे मी सांगून राहिलो रे, कुणाच्याही नादी नका लागू। मी सांगतोय तुम्हाला, तुझी PhD जरी असेल तरी घेणं देणं नाही रे दादा। इथं क्वालिफिकेशन दिले आहे, क्वालिफिकेशन दिले 12वीला 60%, ठीक आहे। पहिल्यांदा 12वी कुणाचीही असते, हे 12वीला 60% आहेत। पहिली गोष्ट, पहिलं प्राधान्य डोक्यात ठेवा, ज्या उमेदवाराला 12वीला 60% आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, 60 ते 100 मध्ये आहेत, हा ग्रामसेवक होऊ शकतो। जर एखाद्या उमेदवाराला, एखाद्या विद्यार्थ्याला 60% पर्सेंटेज नाहीत, 59.80 असतील तरीही जमत नाही, तर त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत। आता त्यांच्याकडे काय पर्याय उपलब्ध आहेत? जर 12वीला 60% नसतील तर पर्याय क्रमांक 1
त्यांच्याकडे शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका म्हणजे तुमचं कुठल्याही फील्डमधलं पॉलिटेक्निक पाहिजे, 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा पाहिजे, कुठलाही असेल तरी चालतं. अर्थात 12वी झालेली नसते, 10वीवर डिप्लोमा आहे, 10+3 आहे, 10 त्याला 12वी गृहीत धरून गव्हर्नमेंटनं ही पात्रता जाहीर केलेली आहे. जर तुमचं पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग पण नाही आहे, याच्यामध्ये फॉर्म भरताना काही माझ्या बांधवांना मला मेसेज करतायत, सर आमचं 3 वर्षाचा डिप्लोमा झालेलं नाही आहे. भाऊ ते पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग येतं, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे ती. मग ते ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग यानी की ह्याच्यामध्ये ते पण मोडतं. तुम्ही म्हणत असताल की फक्त ह्याला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच मोडतं का, तर नाही, तर याच्यामध्ये सगळे इंजिनिअरिंग मोडतात. मेकॅनिक इंजिनियर असेल, पॉलिटेक्निक केलेलं असेल, सिव्हिल इंजिनियर असेल तरीही जमतं, कारण की वरची अट आहे 12वीला 60% असेल तर या ठिकाणी हे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. जर हाही ऑप्शन तुमच्याकडे नसेल, हेही ऑप्शन तुमच्याकडे नाही आहे, हाही ऑप्शन तुमच्याकडे नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्याकडे इथं समाज कल्याणची काय पाहिजे, तुमच्याकडे पदवी पाहिजे, समाज कल्याणची पदवी, समाज कल्याण BSW. समजा ही 12वीला 60% नाहीत आणि हे अभियांत्रिकी पदवी पण 3 वर्षाची तुमची नाही आणि समाज कल्याणची तुमच्याकडे पदवी पण नाही, तरीही अजून 2 पर्याय उपलब्ध आहेत. जर तुमच्याकडे कृषी विषयाची पदविका म्हणजे 2 वर्षाचा डिप्लोमा असेल तर, 2 वर्षाचा डिप्लोमा असेल तर, किंवा अजून मला विद्यार्थी फोन करतात, किंवा कृषी विद्यापीठाची पदवी, कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. हे पसंतीचा कार्यक्रम आहे. हे तुम्हाला अनुभवाचा इथं फॉर्म भरण्याला नाही आहे. समान मार्क पडले आणि त्याला जर समान मार्क पडले आणि त्याला ग्रामीण भागाचा अनुभव आहे, म्हणजे ग्रामपंचायतीचा सेवक आहे, उदाहरण फॉर एक्झाम्पल सांगतो, तर मी सेम, माझ्याकडे काहीच नाही, तो ग्रामपंचायतीचा सेवक आहे, आम्हाला दोघांना सेम मार्क आहेत, तर प्राधान्य त्याला दिलं जातं. हे आहे. पण याच्यामध्ये यांनी काय सांगताय की तुम्हाला 2 गोष्टी, कृषी विषयाची पदविका पाहिजे किंवा उमेदवार यामध्ये नेमणूक करण्यात येईल, मात्र कृषी विषयाची पदवी किंवा उच्च आर्द्रता धारण करणाऱ्या किंवा इथून पदवीवाल्यांना सुद्धा काय म्हणतंय त्यांनी, तुमच्याकडे जर पदवी असेल म्हणजे विद्यापीठाची डिग्री, विशेष म्हणजे अजून सांगतो, कृषी विद्यापीठामध्ये अनेक डिग्र्यांचा समावेश होतो. कृषी विद्यापीठाची कुठलीही डिग्री चालते, BSc ॲग्री चालावा असं नाही किंवा हॉर्टिकल्चरच चालावा असं नाही, बाकीच्या जे काही डिग्र्या आहेत टोटल ह्या सर्व विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या त्याही डिग्र्या याच्यासाठी चालतात. हे तुमच्या डोक्यातलं मी काढून टाकतो एकदा, म्हणजे खूप जे मला फोन करता ना तुम्ही, हे सांगतो मी, हे चालतं. आणि याच्या सोबतच तुम्हाला इकडं सर्व पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल, ओके, तर तुमच्याकडे MSCIT असणं आवश्यक आहे. जर MSCIT तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. नाही म्हणजे नाही. कोण म्हणते सर मला 10वीला कॉम्प्युटरचा डिप्लोमा होता की, अरे तू आतापर्यंत MSCIT केला नाहीस आणि म्हणतो सर मला 10वीला एक काहीतरी विषय होता म्हणते. कुणी म्हणते सर मला ॲग्रीला 3ऱ्या सेमिस्टरला कॉम्प्युटरचा विषय होता की, जमते की. अरे भाऊ, तुझा कॉम्प्युटरमध्ये डिग्री जरी असेल ना तरी हा बेसिक कोर्स आहे महाराष्ट्र शासनाचा. हे महाराष्ट्र शासनाचा बेसिक कोर्स तुला करावाच लागतो. MSCIT किंवा त्याच्यासारखा दुसरा म्हणजे CCC असेल, हे दोन्हीपैकी एक डिप्लोमा तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे, तर हे भरू शकता. कळलं तुम्हाला क्वालिफिकेशन? कळलं का? 12वी नसेल तर ऑप्शन आहे तुमच्याकडे. जर सुरुवातीला 12वी आहे का बघा, आणि 12वी नसेल तर हे एवढे तुमच्याकडे ऑप्शन आहेत का बघा. जर एवढे नसतील तर गप बसा, दुसऱ्या कुठल्या तरी पदाला आरोग्य सेवक पुरुष बघा, त्याच्यात भरता येते का बघा, गप बसा. पदवी असेल तर बघा कुठे एखादी जागा आहे का बघा, विस्तार अधिकारी वगैरे एखादीच आहे कुठेतरी बोटावर मोजणे इतकी आहे, त्याला बघा आणि गप बसा. बरोबर आहे का? विनाकारण मला भरता येते का, विनाकारण बघू नका, सांगू नका, कुणाला त्रास नका देऊ. बरोबर आहे का? कळलं का तुम्हाला काय आहे ते? पोरा हो, याच्यामध्ये पण खूप मुलं कन्फ्युजन आहेत. इंजिनियर लोक तुम्ही भरून टाका, जमते तुम्हाला, जे काही म्हणते त्याला माझ्याकडे पाठवा, जमत नाही म्हणते त्याला. लक्षात आलं का तुमच्या? कृषीचा 3 वर्षाचा डिप्लोमा केला, त्याला फॉर्म भरायला अडचण येत आहे, त्यांनी सांगावं की 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे म्हणजे तो इंजिनिअरिंग असते भाऊ. ओके, 2 वर्षाचे डिप्लोमा वाले पोरं तुम्ही तर काय राजे आहेत.
ओके, त्यानंतर कृषी पदवी, हे तर काय, हे पण राज्य आहेत, टेन्शन नाही घ्यायचं, आपल्या हक्काचं होतं. पण 12वी वाले आले मध्ये, काय सांगावं, ह्याच्या फक्त कृषीवाले जमत होते, पण 12वी वाले आले मध्ये 2012 नंतर, काय सांगावं तुम्हाला, हे फक्त ॲग्रिकल्चरच्या पोरांचंच होतं. अहो बरोबर आहे का. आता बघा हे झालं. आता तुम्हाला सांगतो पोरा हो, याच्यामध्ये महत्वाचं अजून काय बघा, याच्यामध्ये पोरं कन्फ्युजन कुठं होऊ लागले. कन्फ्युजनचा प्रॉब्लेम काय आहे पोरांचा. आणखी एक सांगतो, सर आम्ही फॉर्म भरायलो, समजा तुम्हाला सांगतो, ऐका पोरा हो, समजा उदाहरण फॉर एक्झाम्पल, तू ग्रामसेवक पदाचा तू लातूरमध्ये फॉर्म भरत आहेस, तर महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यापैकी एकाच जिल्ह्यात ग्रामसेवकचा फॉर्म भरता येईल. हे कशाचा भरलाय तू, ग्रामसेवकचा लातूर भरलाय. पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवक किंवा तुम्ही विस्तार अधिकारी घेऊया, चला विस्तार अधिकारी घेऊया, कुठलाही विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, ह्या प्रत्येकाचा फॉर्म भरू शकता. त्यानंतर आणखी किती पद आहेत प्रत्येकाचं, फक्त प्रत्येक जिल्ह्यात डबल फॉर्म भरता येत नाही. अनेक पोस्टसाठी वेगवेगळे फॉर्म भरू शकता तुम्ही, पण डबल भरता येणार नाही. पण शक्यता काय माहिती का, फॉर्म भरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगतो तुम्हाला, सेंटर एकच घ्यायचा. म्हणजे सेंटर कुठला घेणार, समजा मी फॉर्म भरला, मी एका दिवशी कशाचा भरलाय ऐका, मी फॉर्म भरतोय, समजा पहिलं फॉर्म मी भरला कृषी विस्तार अधिकारी. कशाचा भरला, कृषी विस्तार अधिकारी, लक्षात घ्या, कृषी विस्तारचा फॉर्म भरला. दुसरा फॉर्म मी भरला ग्रामसेवक. तिसरा फॉर्म मी भरला या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक. ओके, चौथा फॉर्म मी भरला बांधकाम पर्यवेक्षक. पाचवा फॉर्म मी भरला त्यामध्ये पंचायत विस्तार अधिकारी. सहावा फॉर्म मी भरला शिक्षण विस्तार अधिकारी. कोणता, शिक्षण विस्तार अधिकारी. हे फॉर्म मी भरलेत. पण काय होतं भावांनो, हे फॉर्म भरले, ह्याला मला भरता येत आहे, तुम्हालाही हे फॉर्म भरता येतील. पण विस्तार अधिकारी लातूर बीड मध्ये भरता येणार नाही, फक्त एकाच जिल्ह्यात भरता येईल, एकच फॉर्म भरता येईल. कुठेही भर महाराष्ट्रात 34 जिल्ह्यात विस्तार अधिकारी, पण एकच भर. कुठेही भर ग्रामसेवकचा, एकच भर. कुठेही भर पशुधन पर्यवेक्षकचा, पण एकच भर. तुला 10 बी भरता येईल, तुझ्याकडे पैसे भरपूर असतील ना, तर 10 नाही 20 भर, नाहीतर रोजच एक भरत बस, काही अडचण नाही. पण तुझा शेवटला जो फॉर्म भरशील ना, तोच फॉर्म गृहीत धरला जाईल. हे जिल्हा परिषदचा आदेश आहे, जिल्हा परिषदेनं हे डायरेक्टली सांगितलेलं आहे. काही लोक म्हणतात अनेक ठिकाणी भर की, काय चाललंय आमचं, माझं तुम्हाला सांगायचं काम आहे. काय सांगितलं मी, कळलं, एकाच जिल्ह्यात तुम्हाला एकाच पदासाठी, म्हणजे एका जिल्ह्यामध्ये तुम्ही एवढे भरू शकता, जागा असेल तर काही अडचण नाही. म्हणजे कोण म्हणते डबल फॉर्म भरता येत नाही, पण एकाच पदासाठी डबल भरता येत नाही. ही एक गोष्ट सगळ्यांना महत्वाची गोष्ट आहे बघा. हे आणि हे तुम्ही भरावं, सगळे फॉर्म भरावे. का म्हणतो मी माहितीये का, काही लोकांची आणखी समस्या आहेत की सर एकाच वेळेस आल्यावर येत नसतंय, असलं काही होत नसतंय. आपलं सेंटर जे आहे ना, पहिलं सेंटरच येत असतंय. आणि सेंटर असं घ्यायचं, समजा तुम्ही लातूरमध्ये असताल ना, तर लातूर सेंटर घ्यायचं, नाहीतर लातूर असते ह्याचा ऍड्रेस असते लातूर आणि सेंटर घेतंय नागपूर घेतंय. लक्षात आलं, असं म्हणल्यावर मग ते काही ताळमेळ लागत नाही. तुला नागपूरला जाईपर्यंत सगळ्या पेपर होत्यात आणि रिझल्ट बी लागते भावा. लक्षात आलं का, पेपर होऊन रिझल्ट लागते तुला नागपूरला जाईपर्यंत. लक्षात आलं, पहिलं नागपूरला असते, दुसरं लातूरला असते, तिसरं इकडं सिंधुदुर्गला असते. तुझा जाळ आणि धूर संकट. लक्षात आलं, हे जे आहेत ना, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवा. आता ग्रामसेवक कसं व्हायचं मास्तर, ह्याची आयडिया काय आहे. ग्रामसेवक होण्यासाठी एक फंडा वापरायचा भावांनो, काहीच नाही अवघड, खूप सोपं आहे हो. ग्रामसेवक होणं एवढं सोपं आहे, तुम्हाला सांगतो किती सोपं आहे बघा ना. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर तुम्ही बघा ना थोडं, किती सोपं आहे, एकदम सोपं आहे बघा. तुम्हाला सांगतो, कट टू कट सांगतो. ग्रामसेवक व्हायचं आहे, हे मराठी आहे ना, हे मराठी, ही इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व गणित आणि तांत्रिक प्रश्न. आता तुम्हाला सांगतो, आपण अर्ज केलाय म्हणजे आपण अगोदरपासून अभ्यास करतोय, बरोबर आहे का नाही पोरांनो. तुम्ही मराठी वाचलेली आहे का नाही, तुम्ही गणित बुद्धिमापन सोडवलेलं आहे का नाही, हे तुम्हाला मान्य आहे का नाही. इंग्रजी वाचले का नाही तुला माहिती बुवा,
बरोबर आहे का नाही? इंग्रजी वाचलेलंच असेल, बरोबर आहे का? मॅटर काय करतं सांगतो, ऐका ना, तुम्हाला सांगतो मी, माझं एक मत असतं, मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो, कंटेंट अँड कमिटमेंट याच्यावरती भर द्या, कट टू कट अभ्यास करायचा. मग मी तुम्हाला सांगतो, यामध्ये बघा किती, मराठीला 15 प्रश्न आहेत, इंग्रजीला 15 प्रश्न आहेत, सामान्यांना 15 प्रश्न आहेत, बुद्धिमापनला 15 प्रश्न आहेत, ह्याला 40 प्रश्न आहेत. तुला ग्रामसेवक व्हायचं आहे का नाही मी सांगतो आज, आणि तू काय कुठल्या जगात जगायलास हे बी सांगतो बघ. 5 मिनिटासाठी तुम्हाला सांगतो, एक पूर्ण तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित म्हणजे असं ऐका की हे लेक्चर तुमचं पूर्ण जीवन बदलू शकतंय. ओके, आमच्याकडे मी खूप शहाणा आहे असे म्हणणारी भरपूर येतात, पण 3-4 वर्षांनी त्याचं मीपणा उतरत असते, पुन्हा येते, सर काय वाचू म्हणतंय. मग हे पहिल्यांदाच केलं असतं तर 4 वर्षात काही ना काही झालं असतं ना भाऊ. आता बघ बाबा, 15 पैकी हे 15 प्रश्न बरोबर आले पाहिजे, आणि येतात. मराठी म्हणजे काय खूप अवघड नसते, IBPS वाले मराठी अवघड विचारत नसते. साहित्य संपदान, शब्दसिद्धीन हे असलं व्याकरण काहीच नाही, एकदम सोपं असते. पुरस्कार कुणाला भेटला एखादा मराठीतला, साधं सिंपल असते, तुम्हाला सांगतो पोराव, आणि तुम्ही वाचलेला आहात, एवढं काही अवघड नसते हे मराठी. आता दुसरा विषय आहे इंग्रजीचा. इंग्रजी बी एवढं काही अवघड नसतंय रे, असतंय का अवघड? एकदम सोपं आहे. अरे हे जे परीक्षा आहे ना, 12वी लेवलची परीक्षा आहे, एकदम सोपं असते. 7वीचा तुम्हाला सांगतो, 5वीची स्कॉलरशिपचा पेपर आणि 7वीचा स्कॉलरशिपचा पेपर दोन्ही जर बघितलं ना भावांनो, याच्यातले ज्याला प्रश्न येतात ना, तो ग्रामसेवक होतो बघा, क्लिअर होतो. मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो, हे काही विषय नाही, अवघड नाहीये. इथं 15 पैकी 15 घेतले. ओके, इथं किती घेतले? इथं 15 पैकी किती घेतले? 15 घेतले, बरोबर आहे का? इथं बघा, आता 15 घेतले. इथं समजा आपण पकडू, याला 8 तर पडतील, याचं नशीब चांगलं असेल तर ठीक आहे, 8 पकडू. सामान्यांना इथं समजा इथं 14 मार्क घ्यायचे, इथं बुद्धिमापनला इथं 15 पैकी 15 घ्यायचे, आणि तांत्रिक प्रश्नाला इथं 35+ मार्क आलेच पाहिजे. कळलं मी काय बोलतो भावा? मी काय बोलतोय कळलं? लक्ष द्या मी काय बोलतोय. हे इंग्रजीला बाजूला ठेवू, इथं तुमचा रिझल्टच याच्यावर आहे. हे 12वीचे कोणत्याही विद्यार्थ्याला विचारा, मराठी वाचतंय, गणित इंग्रजी वाचतंय, सामान्यान वाचतंय, बुद्धिमापन वाचतंय, कुठलंही पोरगा असेल तर हे सर्व विषय त्याचे टॉप असतात. पण हा विषय तांत्रिक प्रश्न त्याचा टॉप नसतंय. तांत्रिक प्रश्न कधीच त्याला येणार नाही. 12वी पास उमेदवार असेल, DED झालेला असेल, MPSC करणारा पोरगा असेल तर ते कधीच तांत्रिक प्रश्नाची तयारी करू शकत नाही, मला माहिती आहे. त्याच्यासाठी प्रॉपर आणि प्रॉपरच करावं लागेल तुम्हाला. काही 1-2 विषय नाही आहेत बाबा. तुम्हाला वाटते तांत्रिक पाहिजे तेवढं सोपं नाहीये. तांत्रिकला विषय किती आहेत? तुमचे डोळे तुम्हाला वाटेल 40 मार्काला आहे, पण विषय किती आहेत भाऊ? आमच्या ॲग्रिकल्चरच्या पोरांना विचारा तुम्ही. आणि पहिल्या लेक्चरपासून पोरांना मी तुम्हाला हेच शिकवतोय, IBPS असो कुणीही असो, पेपर हेच घेतलं पाहिजे, आपण जे शिकवले तेच. बघा तुम्ही नाही आलं तर मला सांगा. हे आजपासून आपण, तुम्हाला मी सांगितलं ना, जाहिरात पडल्यानंतर क्लास घेणाऱ्यामधले आपण नाही आहेत. आणि आपण फक्त 2च ब्रँड आहेत आपले, कृषी सेवक आणि ग्रामसेवक. हे 2च. आपण दुसरा क्लास घेतो का कुठला? ग्रामसेवक, कृषी सेवक आणि तेच रिलेटेड असलेला आमचा कृषी विस्तार अधिकारी. ह्या तिघांपेक्षा 4थं क्लास आहे का आपला ऑनलाईन कुठला? आतापर्यंत तुम्ही पाहिलं काय या 2-4 वर्षामध्ये किंवा ह्या 12 वर्षामध्ये पाहिलं का ऑनलाईन आपण? मी कोणते विषय शिकवलोय जे मी 100% न्याय देऊ शकतो, 1000%. तुम्हाला 100% तिथं पर्याय उपलब्ध करून 100%. म्हणून हे सगळ्या गोष्टी मी करतोय. एवढ्या जे हेनी बोलतोय ना त्या गोष्टी करतोय. लक्षात आलं? आता बघा, इथं 30 गुण आहेत. आता इथं 15, इथं 30 गुण, याच्यापैकी 30 पैकी 30 मिळाले, इथं 30 पैकी 30 मिळाले. प्रश्न काय? ह्या विषयामध्ये सामान्यांमध्ये 14, सामान्यांमध्ये इथं 14 पडू द्या किंवा कमी पडू द्या, पण हे माझे टार्गेट आहेत ना, हे विषयामध्ये मला कधीच, मी ज्यावेळेस तुम्हाला ग्रामसेवक परीक्षा उत्तीर्ण झालो ना भावांनो, या विषयामध्ये मला आउट ऑफ मार्क असतात. हे मराठीला आउट ऑफ असायचे, इंग्रजीमध्ये 2-3 कटायचे, कारण की इंग्रज जरा आपले जमत नाही त्यांचं माझं जरा, इथं कमी असायचे, इथं 1-2 कमी असायचे. तांत्रिकमध्ये मात्र 40 पैकी 40 असायचे, एक पण जायचा नाही, एक पण आता बी जात नाही. बघा यामध्ये पण बाकीचे विषय आता वाचणं होत नाही आम्हाला,
मराठी वाचणं होत नाही, इंग्रजी वाचणं होत नाही, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन ह्याला प्रॅक्टिस पाहिजे. आम्ही विषय शिकवतो, मी भूगोल शिकवतो आणि कृषी घटक शिकवतो, बस याच्यामध्ये याच्या बाहेरचं काय म्हणजे हे जात नाही. पण बाकीचे विषय पण वाचायला वेळ भेटलं पाहिजे का नाही भावांनो, बरोबर आहे. आता बघा तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय काय एवढं अभ्यासक्रम बघा किती सोपा आहे हो, किती सोपं आहे तुम्हाला सांगतो ना. आता तुम्हाला सांगतो हे अगोदर सिलेबस सांगतो, तांत्रिकचा सिलेबस अगोदर सांगतो. याच्याशिवाय तुम्ही परीक्षा पासच होऊ शकत नाही. होऊन दाखवा, चला कुणी बी सांगावं परीक्षा पास होऊन दाखवावा. तुम्हाला सांगतो भावांनो, हे जे प्रश्न आहेत ना, हे तांत्रिक मधलं काय म्हणतंय, असं म्हणतंय भावा की समाजशास्त्र विषयक ज्ञान, समाजशास्त्र विषयक ज्ञान, आणि दुसरं पंचायत राज व्यवस्था म्हणतंय, पंचायत राज व्यवस्था. याच्यामध्ये हे 2 मुद्दे आहेत, पण हे 2 मुद्दे हे जास्त सिलेबसला येणार नाहीत, हे बी सांगतोय. जरी आले तरी हे कंप्लीट होईल. आपल्याकडे ह्याची टॅबलेट्स उपलब्ध झाली आहे, हे आपल्याकडे उपलब्ध झाले, याच्या बाहेरचं येत नाहीये. इथं बघा समाज मानसशास्त्र, समुदाय संस्था, समाज सुधारकांचे योगदान. समाज सुधारक म्हणजे काय, तुम्हाला सगळे समाज सुधारक नाही येणार. आपले गाडगे बाबा, गाडगे महाराज यांच्यावरती येईल, महात्मा गांधी यांच्यावरती येईल, शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराजांवरती प्रश्न येऊ शकतं. हे जे काही महान लोक आहेत, जे काही ग्रामीण याच्या संदर्भामध्ये जे काम केलेले आहेत, आमचे संत तुकडोजी महाराज यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. लक्षात आलं. म्हणजे असे जे काही संत असतील किंवा समाज सुधारक असतील, ग्रामीण रिलेटेड काम करणारे जे असतील, त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तुम्ही म्हणाल सगळे समाज सुधारक वाचत बसताव, आता वाचत बसण्याच्या नादामध्ये तारे मोजण्याच्या नादात चंद्र हरवून जायचा भया. लक्षात ठेव. ओके. इथं सामाजिक समस्या, सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे, तुम्हाला 230 योजना दिल्यात भावांनो आपल्या पुस्तकात. किती? ह्या सगळ्या योजना, सामाजिक समस्या, समाज सुधारकांचे योगदान, समुदाय संस्था, समाज मानसशास्त्र, समाजशास्त्र विषयक ज्ञान, हे सगळं अगट कट्टुकट. 73वी घटनादृष्टी, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण, हे येणार तुम्हाला किती मार्काला? मोजून 3 ते 4 मार्काला येणार. किती मार्काला येणार भया? मोजून 3 ते 4 मार्काला विचारणार. आपल्याला मोजून विचारणार, जास्त नाही हा, मोजून 3 ते 4 मार्काला. 40 पैकी किती प्रश्न असणार? याच्यापैकी 2 ते 3 प्रश्न, खूप झाले, 2 ते 3 प्रश्न याच्यावर असणार. ओके. आता बघा इथं दुसरा बघा, हे बघा विषय बघा, हे सगळे ॲग्रिकल्चरचे विषय. कृषी मूलतत्वे म्हणजे जमीन, सॉइल सायन्स. इथं क्रॉप आहे पूर्ण, पीक संवर्धन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संवर्धन, कृषी अवजारे, यंत्र, आधुनिक सिंचन पद्धती, याच्यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान, सहकार पतपुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृदसंधारण, जलसंधारण आणि जल व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल. हे किती विषय आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 या विषयामध्ये भावांनो तुम्हाला 30 प्रश्न येणार. किती? 30 प्रश्न इथं येणार. सांगून देतो किती प्रश्न येणार याच्यावर. 30 क्वेश्चन येणार याच्यावर. येणार म्हणजे येणार. ओके. 30 येणार. 30 पेक्षाही जास्त सांगतो, 30 ते 35च्या मध्ये येणार. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, हे काहीच नाहीये. आणि तुम्हाला याच्यावरचा हा माहिती तंत्रज्ञान अधिनियम जे आहे ना, हा सगळ्यात महत्त्वाचा भावांनो. माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि मूलभूत संगणक ज्ञान याच्यावर क्वेश्चन असणार. हे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 वर असणार. हे केंद्र आणि राज्य विकासाच्या योजना, नवीन योजना माननीय पंतप्रधानांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी तयार केलेल्या सगळ्या योजना याच्यामध्ये. महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीमध्ये किल्लारीचा भूकंप, साताऱ्याचा कोयन्याचा भूकंप, माळीण दुर्घटना झालेली गोष्ट, किंवा आमची आत्ताच कोकणामध्ये इर्शाळवाडीची घटना, ह्या सगळ्या आपत्ती व्यवस्थापन मधला कार्यक्रम भूगोलमध्ये हे शिकवतो आम्ही. मी भूगोलचा लेखक आहे मूळ, लक्षात ठेवा. ॲग्रिकॉस आहे, भूगोलचा लेखक आहे. आता तुम्हाला सांगतो हे याच्यावरती किती येणार, ह्या इतर याच्यावरती पण 3 ते 4 क्वेश्चन. खूप झाले, 3-4 पण खूप झाले सांगितलं, कारण की याच्यामध्ये हे आहे संगणक वगैरे, हे असे क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती पडणार आहेत. मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? आता हे शक्य आहे का मला सांगा बरं, एका दिवसात 2 दिवसात होणं? याच्यासाठी शक्य आहे का? याच्यासाठी तुम्हाला सांगतो, याच्यावर एक औषध, आपण रामबाण एक पुस्तक तयार केलं. हे एक पुस्तक तुम्हाला ग्रामसेवक बनवू शकते.
चॅलेंज देऊन सांगतो, चॅलेंज देऊन. आणि आता जे बोललोय ना मी तुम्हाला, सिलेबस दाखवले पोरांनो, हा जो सिलेबस दाखवलाय ह्या सिलेबसचा प्रत्येक कंटेंट त्याच्यामध्ये असेल. क्वेश्चन थेरॉटिकल आहे, प्रत्येक टॉपिक नुसार आहे. समजा टॉपिकचं नाव कृषी मूलतत्वे, त्याचे कितीतरी पेज, जवळपास 400 ते 430 पेजेस पर्यंत होईल. सेटअप अंतिम आहे. 2 दिवसात, म्हणजे तुम्हाला उद्या संध्याकाळीच आम्ही देणार आहोत प्रिंटिंगला, आज किंवा उद्या सकाळी. 2 दिवसात ऑल महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होईल. तुम्हाला सांगतो हे प्रत्येक टॉपिकनुसार, हे इतर घटक असतील किंवा याच्यामधला हा घटक असेल, कोणता हा घटक असेल, समाजशास्त्र विषय ज्ञान, हे सगळा घटक त्याच्यामध्ये टॉपिकनुसार तयार आहे. टॉपिकनुसार अनुक्रमणिका बघा आणि पुस्तक घ्या. अनुक्रमणिका बघा आणि पुस्तक घ्या. तुम्हाला मार्केटमध्ये बघताय ना तुम्ही, ग्रामसेवकचे प्रश्न पेपर वगैरे बघताय ना पोराओ, त्याच्यामध्ये काय विषय आहे माहिती आहे का? काय बघताय तुम्ही? मागचीच प्रश्नपत्रिका. अरे दिले तर काय केले? अरे मागचा आज 2023 मध्ये सिलेबस बदललाय रे भाऊ. ओके, याच्यासाठी हा घटक, ही एक पुस्तक. आणि तुम्हाला सांगतो ही जी ही पण एक टेस्ट सिरीज आहे बरं का. ही टेस्ट सिरीज म्हणजे तुमचा हृदय आहे, हृदय. पण ही टेस्ट सिरीज आपण 20 ते 25 तारखेला लॉन्च करतोय. किती? 20 ते 25 तारखेला लॉन्च करतोय. ह्याची 500 रुपये फीस आहे. एकूण पेपर 20 आहेत. टोटल सिलेबस नुसार IBPS जसा पॅटर्न आहे ना, IBPS पॅटर्न, भाऊ एवढी मेहनत केली आहे ना मी याच्यावरती तुमच्यासाठी. 2011-12 पासून, 2011-12 पासून AFO, नाबार्ड, हे जे काही IBPS कंपनी या विविध बँकेतील परीक्षा घेतात ना, मेन्सला, ॲग्रिकल्चर, AFOला, सगळे पेपर मराठीतून करून घेतले. टोटल पेपर मराठीतून करून घेतले. हे सर्व पेपरचा पॅटर्न सुद्धा तुम्हाला कळेल. हे तुम्हाला एकूण बघा, प्रत्येक पेपर 100 गुणाचा आहे. नवीन अभ्यासक्रमावर आधारित आहे. IBPS पॅटर्नवर आधारित टेस्ट आहे. मोबाईल किंवा लॅपटॉपवर तुम्हाला सोडवता येणार आहे. एकूण 100 प्रश्नांची 20 सराव पेपर असणार आहेत. 100 टोटल मिळून 100 प्रश्न म्हणजे 20 सराव पेपर. 100 मार्काची किती? 20. म्हणजे टोटल बघा किती प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. 2000 प्रश्नांची तयारी, म्हणजे 2000 पैकी फक्त 30 येणार आहेत. फक्त 30. किती? फक्त 30. लक्षात ठेव दादा. मीच काढणार आहे स्वतः. मीच पेपर काढणार आहे. इथं काय कोणाकडून घेऊन नाही, मी स्वतः काढणार आहे. जसं की तुम्ही याचं आपल्या कृषी सेवकची टेस्ट सिरीज आपण घेतली. मी जाणून बुजून 3-4 पेपर ठेवलेत त्याचे. याच्यामुळं ठेवलेत कारण की कृषी सेवकची जाहिरात पडल्याबरोबर 2 महिन्याचा कालावधी आहे ना, त्याच्यामध्ये त्यांना एक ओव्हरलुक व्हावं म्हणून या उद्देशाने त्याचे मी 3 पेपर, ते 3, 11 काहीतरी 12 झालेत, 3 पेपर का 4 पेपर ठेवलेत. जाणून बुजून ठेवलेत. फक्त डिस्प्ले करायचं, सगळं सेट आहे, फक्त डिस्प्ले केलं नाही. तसं आता ह्याची जाहिरात पडली याचं असं नाही होणार. एकदा टाकले दन दर 2 दिवसांनी, 1 दिवसांनी, 2 दिवसांनी डायरेक्टली पेपर तुम्हाला भेटल. विशेष नाही त्याच्यावर. IBPS पॅटर्ननुसारच काठिण्य पातळी. कारण की मला AFO हे जे काही परीक्षा आहे, या परीक्षेच्या धर्तीवरती किंवा हा खूप ग्रॅज्युएशन लेवलचा पेपर आहे. म्हणजे पेपर प्रश्न IBPS कसं काढते हे कळालंय. या पेपरमुळं मराठीतून ट्रान्सलेट केल्यामुळे हे कळालंय. गुणाच्या ह्या बघा, गुणांच्या आधारावर मांडणी, कोणत्या विषयाला किती वॅटेज आहे त्याच्यानुसार मांडणी, हे एक लक्षात ठेवायचं. ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं. पहिल्या पटकन ॲप डाउनलोड करायचं आहे. जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर PV सर, काहीच करायचं नाही. आणि डायरेक्ट अशा वेगवेगळ्या अशा भन्नाट, तुम्हाला जर ग्रामसेवक, कृषी सेवक व्हायचं आहे ना, तर आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याला काय करा? सबस्क्राईब करा. त्याला तुम्ही मला फॉलो करा. सगळ्यात महत्त्वाचं काय टाकतो, काय अपडेट खूप महत्त्वाचं आहे. मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहात, बरोबर आहे का? तरी पण जर काही माहिती असेल तर एकदा हे करा. हे एक टेस्ट सिरीज घ्या ग्रामसेवकसाठी, आणि हे पुस्तक तुम्हाला सांगितलेलं. आणखी एक तुम्हाला सांगतो अजून याच्यामध्ये काय घ्यायचं तुम्हाला. ही बॅच पोरांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आझादी का अमृत महोत्सव आम्ही साजरा करतोय. मी 3000 फीस याची घेत होतो, पण काही कारणास्तव आझादी का अमृत महोत्सव आणि माझ्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी ह्या फीसमध्ये तुम्हाला 2000 मध्ये, किती हजारामध्ये? 2000 मध्ये मी 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ही बॅच देतो. किती? 2000 रुपयामध्ये आता दाखवलेला सर्व सिलेबस शिकवणार आहे. कमी आहे का सांगा बरं? किती सिलेबस आहे रे भैया? छोटा आहे का सिलेबस? मला सांग बरं. एवढा सिलेबस शिकवणार आहे तुम्हाला. सांगतो मला म्हणता सर फीस लई आहे.
अरे भाऊ फीस पण रिझल्ट बी तसा आहे ना, तू बघ ना रिझल्ट बी तसा आहे ना, बरोबर आहे का? मग जर माझ्याकडे फीस एवढी असून सुद्धा भया एवढे लोक आहेत म्हटल्यानंतर विचार कर ना, बरोबर आहे का? ऑफलाईनला आहेत हे सगळं, राजमुद्रा अकॅडमीचं हे वैभव आहे सगळं, लक्षात आलं का? म्हणजे ही बॅच तुम्ही जॉईन करावी, ही तांत्रिक बॅच आहे, आत्ताच बॅच सुरू केलेली आहे, ऑनलाईन आहे, तुम्हाला कधीही सर्व्हिसवाले कोण कंत्राटली बेसवरती आहे ते सर्वांनी यांना सांगेल मी, ही बॅच तुम्ही जॉईन करावं, लक्षात आलं? याच्यामुळं आणि जे काही ज्यांचं ॲग्री झालेलं आहे पोरांनो, ॲग्रिकल्चर ज्यांचं झालेलं आहे ना, त्यांनी कृषी सेवकची बॅच जॉईन करा. तुमच्याकडे आज सांगतो मी पोरांनो, कृषी सेवकचे 2200 पदं येण्याची शक्यता आहे, 14 तारखेला येणार असं म्हणतात, पण येईपर्यंत मी काही खरं मानत नाही. 2200 पदं आहेत आणि त्यानंतर ह्याचे जवळपास 1669 आपण म्हणूया, 1669 आणि विद्यापीठाचे जवळपास 300, चारही विद्यापीठाचे 300 पेपर म्हणूया, जवळपास 4000 पदामध्ये आपल्याला नोकरी करायची या वर्षात. 4000 पद आहेत आपल्याला जे काही ॲग्रिकल्चरवाले, कृषी विद्यापीठाचे 300 चारीचे, त्यानंतर हे 2200 कृषी सेवकचे आणि 1600 आपले ग्रामसेवकचे, एकूण एवढे पद आहेत भाया, लक्षात ठेव. म्हणजे 2200 इथं, 1600 इथं, म्हणजे 3600, 3800, 69 आणि हे 300 म्हणजे 3800, 41, 69 पदाच्या जवळपास एवढे पद आहेत भाऊ. मग एवढ्या पदामध्ये एकच पाहिजे का नाही? मग कशाला वाट बघतो, एक ह्याची त्याची कशाला वाट बघतो मला सांग बरं. मग हे जे आहे हे तुम्ही केलं पाहिजे, हे नवीन बॅच आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा घेतो, ही जॉईन करा सगळ्यांनी. पुढचा मुद्दा, आता तांत्रिक आपण बघितला, आता तुम्हाला सांगतो जे पुढचा विषय आहे बघा, पुढचा विषय, हे पुस्तक आहे बरं का, एकदा बघून घ्या बरं का. हा पुढचा विषय बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो हे तर सगळ्यांकडेच आहे, हे नाही तर कंत्राटी ग्रामसेवक, हे बाकीचे किती विषयाचा आहे हे 40 मार्काचा कार्यक्रम सगळा. किती 40 कसं, हां 40 प्रश्न, 60 प्रश्न, 60 प्रश्नांचा हा कार्यक्रम, 60 120 मार्क, किती 60 कितीचा आहे 60 मार्क. म्हणजे किती भाऊ, इथं बघ, मराठी 15 मार्काची, बौद्धिक क्षमता 15 मार्काचं, इंग्रजी 15 मार्काचं, सामान्य 15 मार्काचं. इकडं बघा, आता सर्वसाधारण शब्दसंग्रह मराठीमध्ये हे येत नाही होय तुला, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रकार, याचा अर्थ, उपयोग, उतार्यावरील प्रश्न, हे मराठीमध्ये आले. इथं बघा एक जनरल व्होकॅब्युलरी आहे इंग्रजीमध्ये, सेंटेन्स आहेत, हे असे सोपे आहेत, पूर्ण ग्रामर आहे मग इंग्रजीचा, सिनोनिम्स, अँटोनिम्स, हे जी काही फ्रेजेस हे जे आहेत ना, हे सगळे तुम्हाला हे सोपं आहे एकदम, व्याकरण कमी आणि तुम्हाला शब्दावरली थोडंसं जास्त येते, माहितीये का, खूप सोपं आहे हो. हे बौद्धिक, इथं बघा, सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणितवर आधारित प्रश्न, हे बघा ना, बौद्धिक चाचणी 15 मार्क. आणि हे जे पुस्तक आहे हे जे आहे हे खूप सिलॅबस, आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन, कार्य, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी, भारतातील शेजारील राष्ट्राची संबंध काय आहेत, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी बाबीचं आणि वैशिष्ट्ये. याच्यासाठी ह्या 15 मार्कासाठी एकच पुस्तक वापरायचं तुम्ही. हे माझंच पुस्तक आहे, हे याच्यासाठी असंच आहे, हे एकच पुस्तक वापरायचं तुम्ही. हे पुस्तक कोणतं, हे TCS आणि IBPS, याच्यामध्ये कॅप्सूल नोट्स आहे. तुम्हाला सांगतो काय केलंय त्यांनी, सांगतो तुम्हाला कळालं नाही. IBPSनं काय केलंय, इंग्रजी पेपर कुठून गेले, 1984 पासून MPSCचे प्रश्न आहेत का, MPSCने विचारले, PSI STI AS वाला विचारलेले 84 85 86 2010 पर्यंत मी पाहिलं तर तेच प्रश्न घ्यायले MPSC, हे IBPS त्यासेच प्रश्न येऊ लागले सगळे. आणि ते इंग्रजीतून बी आणि मराठीतून बी येत असतात ना MPSCला, तेच उचलून इकडे घेऊ लागले. मग मी काय केलं माहितीये का, 1984 पासून ते 2012 पर्यंतचे सगळे MPSCचे प्रश्न वन लाइनर करून याच्यात टाकले, वन लाइनर करून, म्हणजे तुम्हाला शोधायचीच गरज नाही. दुसरी गोष्ट, आतापर्यंत सरळ सेवेला आलेले सगळे प्रश्न केले, त्याचं वन लाइनर केलं, याच्यात टाकलं.
प्रत्येक विषयानुसार याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषय म्हणजे कोणते विषय, हे जे विषय बोललो ना मी, कोणते बाबा, हे आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, संघटन कार्य, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी, भारताचे शेजारील राष्ट्राशी संबंध आणि कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, हे सगळं आहे. हे सगळं त्याच्यात आहे. त्याच्यामुळं ह्याचं एक मी तुमच्याकडून ठेका घेऊ शकतो, तुम्हाला सांगू शकतो. ओके, माझ्या भाषेत बोलायचं म्हणजे एक ओके, हे मी तुम्हाला ह्याची तयारी करून देऊ शकतो. आणि तांत्रिकची जवळपास माझ्याकडे तुम्हाला 40 आणि 55 प्रश्नाची तयारी, 55 पैकी 50 प्रश्न तुम्हाला 50 एक साधारणतः मी सांगेल, जर व्यवस्थित केलात तर होऊ शकते भावांनो. आणि ह्याच्यावरच रिझल्ट आहे, याच्या व्यतिरिक्त रिझल्टच नाही. कारण की पोलीस भरतीचा पोराची सुद्धा मराठी चांगली असते, गणित बुद्धिमापन त्याची बी चांगली असते. हे इंग्रजी एक विषय मॅटर करत नाही, गोळ्या मारलं तरी तुला 7 पडते बघ 15 पैकी. हे पडते का? गोळ्या मारलं तरी 7 पडते का नाही सांग बरं? आपलं नशीबच आहे तसलं भारी. खरं आहे का नाही मला सांग. मग असं तुम्ही करा आणि यानुसार तुम्ही अभ्यास करा भावांनो. आता याच्या पुस्तके काय वापरणार तुम्ही, हे महत्वाचं आहे ना. मराठीसाठी तुम्ही कुठलंही पुस्तक वापरा, सगळे सारखेच आहेत, सर्व सारखेच आहेत. तुम्हाला सांगतो, असं नाही की पर्टिक्युलर ह्याचं पुस्तक घ्या, त्याचं कुठलंही घ्या. तुम्हाला मार्केटमध्ये जे तुम्हाला भाषा समजते ना ते पुस्तक घ्या. आता तुम्ही काय नवीन नाही आहेत. इंग्रजी ह्या बौद्धिक चाचणीसाठी सुद्धा मी सांगेल, ह्या गणित आणि बुद्धिमापनसाठी सजेस्ट करेल अग्रवाल सरांचं पुस्तक घ्यावं तुम्ही, हिंदी मीडियमचं, मराठीतून ट्रान्सलेट केलेत. हे पुस्तक तुम्ही रेफर करावं असं मला वाटतंय. कारण की सगळे प्रश्न तेच असतात रे, काही नसते. हे विषय कधीच बदलत नसतात. मराठी आणि गणित कधीच बदलत नसतात, कधीच म्हणजे कधीच नाही. सेम प्रश्न, फक्त काय मधले आकडे बदलतात. बबनरावच्या ठिकाणी छक्की येते, छक्कीच्या ठिकाणी बबन्या येते, बरोबर आहे का. पांडुरंगच्या ठिकाणी धोंडराम येते. एक काम हे असं, मुंबईहून रेल्वे सुटली, दिल्लीहून सुटली, गुजरातहून सुटली, हे असं एका दोघामेकाची भेट कधी झाली, पोलाला कधी ओलांडलं, त्यानंतर हे असलंच येते. फॉर्मॅट तेच असते, सगळं तेच असते. पण आम्हाला ते काय करायचं असते, ते शोधायचं असते. हे आम्हाला शोधणं होत नाही, हे मी तुम्हाला सांगतोय भावांनो. हे शोधायचं आहे. आणि या पद्धतीनं ग्रामसेवक होणं काही अवघड नाहीये भावांनो. हे पुस्तकं वगैरे रेफर करा, बॅचच्या पोरांसाठी. मी एक लेक्चर, खास व्हिडिओ याच्यासाठी आपण लवकरच बनवू तुमच्यासाठी. एक आपण जी काही पुस्तके वगैरे आहेत हे सांगितलं मी, हे कोणते पुस्तकं रेफर करायचे ते सांगितले, काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून तुम्हाला सांगतोय पोरा हो, अजून नेमकं काय करायचं आहे तर तुम्हाला आणखी एक संधी आहे. हे डायरेक्टली तुम्ही डायरेक्ट सांगेल, हे ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा आणि हे माझ्यासोबत राहा. कारण की मी आमचे जी बॅचचे विद्यार्थी, माझ्यावर जेवढं विश्वास ठेवलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मी IBPSचं पण घेणार आहे भावांनो तुमच्यासाठी थोडंसं. ओके, आता फॉर्म वगैरे भरले, 15 तारखेच्या नंतर फॉर्म भरायला आपल्याला सुरुवात करायची आहे. बॅचच्या विद्यार्थ्यांना सांगेल मी. आणि आता मी सांगितलेलं आहे तुम्हाला, बॅचच्या विद्यार्थ्यांनी एक काम करावं, नोट्स काढलेलं आहेत. आपल्या जेवढं मी पहिल्यापासून शिकवलंय तेच परीक्षेत आलं पाहिजे, काही बदललं नाही. फक्त ॲड केलेत, समाजसुधारक वगैरे ॲड केलेत, पण सगळे समाजसुधारक नाही. आपल्या पुस्तकात सगळं A to Z दिलंय. सिलेबस तुम्हाला कुठे शोधायची गरज नाहीये, खूप सर्व डिटेल्समध्ये दिलं आहे. तुमच्यासोबत मी आहे. अडचण आल्यानंतर फक्त याच्यासाठी मेसेज करू नका. मी विनंती करतो, सर माझ्या कास्टला किती जागा आहेत हे बघून सांगा. भावांनो, हे तुम्हाला स्वतःला शोधायचं असते. तुझी कास्ट बी मला माहीत नसते आणि भया फोन करतो, माझ्या कास्टला किती जागा आहेत सांगा म्हणतोस. मला काय देव आहे मी? बरोबर आहे का भया? बरोबर आहे का? ह्याच्यामुळं मी सांगतोय भावांनो, तुम्हाला हे विचार करा, तुम्हाला कुठे काय करायचं आहे, क्लास लावायचा आहे का नाही. क्लास शिवाय तुम्हाला पर्याय नाही, हेही मी सांगतो. पर्याय नाही हेही सांगतो. कारण की तुम्हाला डायरेक्टली एक पोस्ट आहे ग्रामसेवकची, तांत्रिक प्रश्नावर आधारलेली आहे. तांत्रिक पर्यायाशिवाय तुम्हाला विषयच नाही. जाळंधूर संकटच आहे. तांत्रिक प्रश्न आले पाहिजे. आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर मला सांगा. आणि तुम्ही माझ्याशी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला सांगतो, हा माझ्या या ठिकाणचा हा जो नंबर दिसतोय, तुम्हाला दिसतंय का? यामध्ये नंबर दिसत असेल याच्यावरती, कुठे इथं दिसत नसेल तर सांगतो. हे 91 25 25 91 25 25 49 25 हा डायरेक्ट PV सरांचाच नंबर आहे असं समजा. तुम्हाला काही अडचण असेल अभ्यासासंदर्भामध्ये मला विचारू शकता. ॲडमिशनच्या संदर्भामध्ये पूर्ण ॲपवरती आपलं पूर्ण बॅचेस होतात. जास्तीत जास्त बॅचेस आपण ॲपवरती, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला कोर्स हा भेटेल डायरेक्टली ॲपवरती. ओके,
कुपन कोड देईल, कुपन कोडनुसार तुम्ही ॲडमिशन करून घेऊ शकता. आझादी का अमृत महोत्सव आम्ही साजरा केला आहे. यावर्षी पण मी तुम्हाला 15 ऑगस्टपर्यंत म्हणजे 15 ऑगस्टच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ही ऑफर असेल. फक्त 2000 रुपयामध्ये तुम्हाला ही ग्रामसेवकची बॅच, तांत्रिक बॅच घेता येईल. जर पुस्तक मागवायचं असेल तर ऑनलाईन पण तुम्ही मागवू शकता आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानदारांकडे आपलं पुस्तक उपलब्ध आहे. ओके, जर मागवायचं असेल, कुठं खेड्यात राहत असेल तर ऑनलाईन पण भेटेल. सगळ्यांना ग्रामसेवक पदासाठी मी शुभेच्छा देतो. ग्रामसेवक तुम्ही बनावं आणि ग्रामसेवकचं सचिव म्हणून पुढच्या वर्षीचं 15 ऑगस्ट जे आहे, यावर्षी तर नाही आहे, पुढच्या वर्षीचा 15 ऑगस्ट तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही साजरा करावं असं मी तुम्हाला प्रत्येकाला शुभेच्छा देतो. लक्षात आलं? शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच सांगेल, माझं हे यूट्यूब चॅनल आहे, हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. ॲग्री स्टडी एक्झाम सगळ्या अपडेट्स येतात याच्यावरती. इथं आहे बघा, दिसतंय का इथं बारीक, ॲग्री स्टडी एक्झाम. ओके, इथं हे टेलिग्राम चॅनल आहे, हे नंबर आहे याच्यावर. आणि तुम्हाला याच्या ऑफलाईन बॅच करायचे असतील, ऑफलाईन, तर डायरेक्टली तुम्ही कुठेही संपर्क नका साधू, आमच्या राजमुद्रा अकॅडमीशी संपर्क साधा. लातूरमध्ये आहे राजमुद्रा अकॅडमीमध्ये ऑफलाईन बॅच चालू होत आहे. ओके, ह्या ऑफलाईन बॅचसाठी तुम्ही प्रवेश घेऊ शकता. ओके, लक्षात आलं? कोणती बॅच म्हणतो मी? ऑफलाईन सांगतोय. ऑफलाईन म्हणजे इथं यावं लागेल लातूरमध्ये. लक्षात आलं? ऑनलाईन म्हणजे तू मोबाईलवर पण घरी बघू शकतोस, तुला कोणतं आवडतंय ते बघ. कारण की ऑनलाईनमध्ये गडचिरोलीचे पण पोरं माझ्याकडे आहेत, नंदुरबारचे पोरं माझ्याकडे आहेत, इकडं सिंधुदुर्गचे पोरं, सगळे महाराष्ट्र माझ्याकडे आहे. लक्षात आलं? पण जर इथं जवळ कोण असेल किंवा ज्यांना लातूरमध्ये यायचंय ते लातूरमध्ये येऊन सुद्धा अभ्यास करू शकतात. त्यांच्यासाठी आपण ही सोय आहे. लक्षात आलं? ऑफलाईन बॅच प्रत्येक विषयाची आहे, ऑफलाईन बॅच बरं का. ऑफलाईन बॅच प्रत्येक विषयानुसार आहे. तुम्ही कुठलाही विषय मागा, आमच्याकडे ऑफलाईन बॅच आहे. ओके, सर्वांना मी पुन्हा एकदा हृदयातून माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी मी हे तुम्हाला सर्वांना बॅच करावं आणि ते सिरीज पण जॉईन करावी. ओके, असं आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओके, लगेच आपण बॅचमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.